नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांच्या रांगोळी मालिकेत तुम्हाला तर माहितीच असेल की नेत्राने केलेल्या कांडमुळे कानेटकर कुटुंबामध्ये नवे वादळ आले आहे. शशांक कसाबसा नेत्राच्या हातापाया पडून नेत्राला कंप्लेंट देण्यापासून थांबवतो आणि शशांक घरात आल्यानंतर सगळा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न करतो. शशांक आणि मानसीला असं वाटत असतं की कदाचित या सगळ्या गोष्टी घडलेल्या असू शकतात, कारण गेल्या काही दिवसांपासून अमेयचं जे वागणं होतं ते या दोघांनी प्रत्यक्षात अनुभवलं होतं आणि म्हणूनच ते सध्या त्यांच्या जागी एकदम बरोबर आहेत. पण अपूर्वाला अमेयवर पूर्ण विश्वास आहे. तो असं काहीच करू शकत नाही असं तिचं ठाम मत असतं. आणि इकडे दादा काका दुसरा विषय अमेयशी बोलण्याचा प्रयत्न करतो की हे सगळं काय चाललंय. तेव्हा अमेय त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतो की हे सगळं मी केलेलं नाहीये, नेत्राने मला फसवलं आहे. तेव्हा दादा काका स्पष्टपणे पुन्हा त्याला विचारतात, हे तू नक्की काही केलेलं नाहीये ना. तेव्हा अमेय बोलतो की मी पूर्णपणे निर्दोष आहे, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा दादा काका बोलतात की हे जर तू केलं नसेल तर मी तुझ्या भक्कम पाठीशी आहे, त्या नेत्राची मी बिलकुल गय करणार नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहितच असेल की कानेटकर कुटुंबामध्ये दादा काकाच्या शब्दाला किती महत्व आहे. दादा काका जो निर्णय घेईल तो अंतिम असतो आणि जर त्याला वाटलं की अमेय निर्दोष आहे आणि मित्राने त्याला फसवण्याचा प्रयत्न केला आहे तर तो नक्कीच अमेयची साथ देईल आणि पूर्ण कानेटकर कुटुंबाला सुद्धा सांगेल की आपण सगळे मिळून अमेयच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलं पाहिजे. आणि एकदा का दादा काका हे सगळं बोलले तर नक्कीच शशांकला सुद्धा त्याची साथ द्यावीच लागेल. दादा काकाने निर्णय घेतला आहे म्हणजेच नक्कीच अमेयनं काही केलेलं नसावं असं शशांकला वाटू शकतं. शशांकला अमेयची साथ द्यावीच लागेल आणि त्यासोबत कानेटकर कुटुंब सुद्धा त्याची साथ देईल आणि सगळे मिळून अमेयला या नेत्राच्या जाळ्यातून बाहेर काढतील. आता पाहू मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये काय दाखवतात. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.